ते दुःख प्रभू येशूला झालं होतं, म्हणून तो म्हणताय की हे बापा, तू माझा त्याग केला. पण आता ती परिस्थितीच अशी आहे की पापाचं ते ओझं घेतल्यामुळं तो दुरावा त्या ठिकाणी तयार झालेला आहे पित्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. ते सॅक्रिफाईस, तो त्याग होता. पापार्पण केलं जायचं निवास मंडपामध्ये, बली किंवा त्या गोष्टीचं जे भेट आहे ती अर्पण केली जायची की त्या व्यक्तीला क्षमा मिळावी. पण त्याने फक्त पाप झाकले जात होते, पापांची क्षमा होत नव्हती. पण हे एक परिपूर्ण पवित्र बलिदान आमच्यासाठी देण्यात आला. त्याने एकदाच रक्त सांडलं, बायबल सांगतं, आणि तो एकदाच मरण पावला. सगळ्यात मोठा त्याग आहे. तेवढा मोठा त्याग कोणीच करू शकत नाही. आणि ती सत्य परिस्थिती म्हणून प्रभू म्हणतो की हे माझ्या बाप्पा, तू माझा त्याग केला. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये चालत असताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या सोयीच्छा माराव्या लागतील. ज्या आम्हाला चांगल्या वाटतात अशा सोयीच्छा आम्हाला माराव्या लागतील. आमच्या अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल ज्यावेळेस आम्ही सेवेमध्ये चालतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये चालतो. प्रेमाची दुसरी व्याख्या आहे, लव्ह हॅज अनदर डेफिनेशन, सॅक्रिफाईस. प्रेम म्हणजे त्याग आहे. बलिदान दिलं त्याने. प्रेम म्हणजे त्याने आपलं नातेसंबंधाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं की तो पुत्र म्हणून आला आणि मरताना जो त्याग त्याने सहन केला आम्हाला देवाशी जोडण्यासाठी, आम्हाला देवाचे पुत्र म्हणून ते नातं देण्यासाठी त्याने तो त्याग सहन केलेला आहे. काय आज तुम्ही आणि मी जे हरवलेले आहेत आणि जे त्या नात्यापासून दूर गेले आहेत त्यांच्यासाठी अशा रीतीने त्याग करून पुढे येण्यासाठी तयार आहोत का? आज तुमच्या